मानकरी मंडळी कानू गुणाजी डांगे विठ्ठल बिकू तारवे मानकरी मंडळी चला त्यांचे प्रतिनिधी तरी जा। उदय तारवे आपण पण जा, आपण एक सुंदर क्रिकेट खेळलेला आहोत गावकरी फलंदाज म्हणून। या गावकर मंडळीच्या हस्ते आपण महाअंतिम सोहळा साजरा करतोय। संजू स्मृती संघाचे सर्व खेळाडू, मैत्री पानवळ संघाचे सर्व खेळाडू लाईनअप करा। आपण एका मोठ्या स्पर्धेचे विजेते होणार आहोत आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी मैदानावरती जायचं आहे। महामुकाबला आपण लाईनअप झालेला आहे। ओळख पिरियड होते मान्यवरांच्या हस्ते। प्रथम टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवू दे। प्रेक्षक रसिक प्रतिनिधी महाअंतिम सोहळ्यासाठी दाखल झालेले आहे, जोरदार टाळ्या वाजवू दे। दोघे उपस्थित आहेत ज्युनियर, चला मान्यवरांच्या हस्ते तुमचा सुद्धा वाजवू दे। मुंबई मंडळाचे कार्यकर्ते सक्रिय करते ओंकार तारवे सगळ्यांनी मानवंदना द्यायची। मिलिंद गवाळी या सगळे तरुण कार्यकर्ते ज्यांनी या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्यानंतर हे स्वप्न साकार झालं। स्पर्धा घेणं, तोंडातून उतरणं तितकं सोपं असतं, पण सत्यात उतरणं त्याला सगळ्यांच्या हात लागतात आणि ही एका दुःखाच्या होणारी स्पर्धा नाही आहे। रसिको रसिको या सर्वांचा हात लागतो आणि ती सर्व मंडळी आपली ओळख करून घेताना, आपल्या खेळाडूकडून ओळख करून घेताना महामुकाबला संजय स्मृती तारेवाडी विरुद्ध मैत्री पानवळ आजच्या दिवसातील एक सुंदर सुंदर खेळ करत हा अंतिम विजय उद्दिष्ट डिपेंड केलं गेलं। 6 बॉल 6 रन पाहिजे होते आणि नंतर काय तर एक धमाका झाला। संदेश नाऊ आणि संदेशने सामना पूर्णपणे पालटवला। मान्यवरांचे हस्ते प्रयत्न चाललाय। तारेवाडी ग्रामस्थ, मानकरी मंडळी आणि दोन्ही संघ जे ग्रामस्थ आपले संदीप गोताड यासारखी मान्यवर मंडळी आपली उपस्थित झालेली आहे। गवाळी ज्यांचा आमच्या सतत पाठीशी हात असतो, ही सर्व मंडळी तत्पूर्वी आपण आत्ता मगाशी पाहिला ते कुपनते पुरीचा सामना विद्या विलास बोंबले माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलासजी बोंबले यांचंही आगमन होतंय। या सर्व मंडळींनी व्यासपीठाकडे विराजमान व्हायचं आहे। त्या कालावधीत आमचे जागा मालक ज्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली असे आमचे शरदजी डांगे चला मैदानाकडे जा। मान्यवरांच्या हस्ते तुमचं पण आपण आदर सत्कार करू। येथे व्यासपीठाकडे या, व्यासपीठाकडे या, व्यासपीठावरती या। साहेब तुमच्यासारखं दातृत्व असलं की सगळंच आम्हाला सहज शक्य होतं। स्पर्धा भरवणं तितकं सोपं काम नाही आहे, त्यासाठी मैदान उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि ते सुद्धा विराजमान व्हायचं आहे। जेवढी मान्यवर मंडळी आमची तरुण वयस्कर मान्यवर मंडळी आहेत यांनी सगळ्यांनी आनंदाची शिकायली एक टार्गेट सेट करतायत। तसेच कानू गुणाजी भिकू तारवे चला व्यासपीठाकडे या। मानकरी मंडळी ही जी आहे आमची वरिष्ठ नागरिक, आम्ही खुर्चीवर बसून काही करणार नाही, कारण तुमची खुर्ची बसायची वेळ आहे। आम्ही फक्त उभेच राहणार। तुम्ही सर्व संजू स्मृतीकडून पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळतोय आयुष, काय टिचून गोलंदाजी केलं या गोलंदाजाने। कोणाला ध्यानी म्हणी नसताना संकेतने जल टिपला, तदनंतर 7 चेंडूंनी 6 धावा डिपेंड केल्या गेल्या संदेशने आणि काय पाहतो तर काय आपण आता अंतिम तो राईट ओव्हर दी ग्राउंड पद्धतीचा उजव्या हाताने खाली बसतो आयुष गोलंदाजी करतोय।
बंधू बोंबलेसाठी एक वेगळ्या स्टेप मध्ये उभा आहे, वेगळं स्ट्राईक पाहूया. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू सहजरित्या हाताळला आणि नंतर काय मैत्री पाणवल अंतिम फेरीत दाखल. पाहूया आयुष्याचा पुढील चेंडू सामना करेल बंधू. अतिशय सुरेख फटका कार्पेटच्या साईने केलेला, गवताला आग लावत चेंडू जातोय. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण कंप्लीट केलेल्या आहेत. धाव संख्या होते 3. बंधू काय करतोय की आपण छोटे पटके खेळायचे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा पंच आणि दरम्यानच्या कालावधीत ही सामना चालू असतानाच आमचे वाडी प्रमुख, गाव प्रमुख, आमचे मार्गदर्शक बाई सर्वांचं आगमन होतंय. जोरदार फटका मारलाय. पाहूया काय करतोय. अतिशय सुंदर षटकार केलाच पाहिजे, षटकार चौकार खेचलाच पाहिजे, पण तसाच चेंडू येत नाही. आता मात्र आयुष हा पॉवर प्ले मध्ये सारेक बंधू अतिशय सुरेख फलंदाजी करतो, पण आयुष अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख. टप्पा पहिल्यांदा 501 रुपयाचं बक्षीस झालंय. ग्रामपंचायत सदस्य विलास बोंबले यांच्याकडून. बंधू टाय मारतो का. खरा पटका, खरा शॉट सिलेक्शन. संकेत हा झेल खाली आला आणि पहिला बळी मिळतो. अतिथींचे स्वागत करण्यास शब्द अपुरे पडती. तुमच्या आगमनाने दाटली आनंदाची भरती. तुमच्या आगमनाने दाटली आनंदाची भरती. हसऱ्या चेहऱ्याने करूया एकमेकांचा सन्मान. तुमच्या उपस्थितीने वाढला आमचा अभिमान. तुमच्या उपस्थितीने वाढला आमचा अभिमान. या मंचावरील सर्व सन्माननीय अतिथींचं पुन्हा एकदा मंचाच्या वतीने हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. सुंदर सामना आहे. पाहूया सुरेख चेंडू. पहिला चेंडू व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा विलास बोंबले यांनी पारितोषिक लावलेला आहे. पाहूया काय करतात. 2 सलग षटकार घेतले. 50 रुपये लागू त्याला विनय. सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर एक चेंडू वरती षटकार घेतला, 50 रुपये मिळालेच. जेवढे षटकार तेवढे पैसे. आणि तदनंतर सलग 2 चेंडूवर 2 षटकार घेतलेत. 500 रुपये विलासजी बोंबले ग्रामपंचायत सदस्य. सुरेख चेंडू. पुन्हा उंचा फटका झेल होऊ शकतो. सुरेख झेल टिपलाय. प्रयत्न करताय षटकारांचा आणि तितक्याच आतंबर असा संघ आहे. आता अजयची जागा घेण्यासाठी जातोय तो विकास. पाहूया विनयचं 4 ते 5 फॉलोचा रनबाई पंचांच्या डायमधून टाकला. हा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पायावरती लागला, पॅडवरती लावला. निर्धाव चेंडू. खरंच कमबॅक करण्यात हुशार असला. स्ट्राईकवर येतो विकासाचा चेंडू. उंच फटका जातो मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. उंच पुरा असा क्षेत्ररक्षक. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि केवळ 1 धाव या चेंडू आहे. हा जो खेळाडू आहे निश्चितच षटकारांचा बादशाह. पुन्हा एकदा विनयचा चेंडू. हा उंच फटका. क्षेत्ररक्षक धावा डिपेंड केल्या होत्या. 13 धावा डिपेंड करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवर कणकणीत षटकार पडल्यानंतर केवळ 7 धावा देत 2 बळी टिपले होते महत्वाचे, सुशांत आणि संदेश. आणि तदनंतर काय सुंदर कमबॅक झालं होतं या संघाचं. आता त्याच्या समोर आहे तो विनय. हा एक उजव्या हाताचा डाव सुरेख फलंदाज. उंच षटकार मारण्यासाठी ज्याची ख्याती विरली जाते असा फलंदाज. प्रत्येक षटकाराला 50 रुपयाचं बक्षीस आहे. सलग 2 षटकार घेता 500 रुपये मिळवा विलास बोंबले यांचा. आणि सुंदर गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर काय करतोय. आता मात्र सुरेख चेंडू. पुन्हा एकदा विनरचा फंबल झालेला आहे. एक बॅटची कडा घेऊन विकेट किपर हातात गेलाय. एक सुंदर चोरटी. याचं गणित जुळलेले दिसत आहेत. पाहूया हा चेंडू. पुन्हा एकदा लो बाउन्स झालेला चेंडू. ग्राउंडला आग लावत चाललेला आहे. 1 धाव पूर्ण केलेला. दुसऱ्या घेण्याचा मानस दिसतोय आणि विकास कडून फंबल पाहायला मिळतोय आपल्याला. फलंदाज धावबाद. आत्महत्या सुरू. सामना निश्चितच अजून रंजक होत निघालेला आहे. पाहूया वेदांत कशी गोलंदाजी करतोय. मात्र हा जो छोटा गोलंदाज दिसतोय त्याचं स्किल पाहता सतीसाठी मोठंच आव्हान असणार आहे. बघताय वेदांतचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा पंचांच्या उद्यावर टाकला चेंडू. पुन्हा एकदा स्वतःच्या गोलंदाजीवरती कॅच पकडण्याचा सुंदर प्रयत्न होता, परंतु झेल फसलेला. उद्यावर टाकला चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. उंच झेल उडालेला आहे आणि किपरच्या हातामध्ये झेल. अजून एक धक्का विनयच्या स्वरूपात. कोणताही फलंदाज मोठ्या प्रकारची कामगिरी करताना पाहता येत नाही तो संजू सुधी संघाकडून. कारण वेदांतला माहिती होतं मी उपांत्य फेरीतील सामना का जिंकून दिला. मला माहिती आहे कसे निर्धाव चेंडू काढायचे आहेत. सुरेख गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर बॅटची एज घेतोय. मोठे पटके वेळण्यापासून वंचित ठेवतोय. सुरेख ऑफसाईडला मारलेला टोटल चेंडू झेल होऊ शकतो आणि मिसजजिंग म्हणावं लागेल. पाहूया ओंकाराच्या बॅटमधून संकरित चौकार. खरं तर ओंकारने आपल्या पहिल्याच चेंडूवरती
संदेश वर्सेस सतीश हा जो लढा आहे तो बघणार का असेल. संदेशाचा पहिला चेंडू सतीशसाठी आणि ऑब्स्टिकडे जाऊन मारायचा प्रयत्न होता. पंचाने वाईट निश्चित घोषित हाणामारी केली तर एक सन्मानजनक स्कोअर उभा करता येईल. आणि खरंच पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. हा ऑपरेट चेंडू आहे. 50 रुपयाचं बक्षीस आहे. सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं देखील बक्षीस आहे. मात्र हे बक्षीस कुणाकडेही जात नाही. चांगला फटका आहे. मिडविडकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र 2 धावा अगदी निश्चित स्वरूपात. चांगलं रनिंग आपल्याला पाहायला मिळतंय या दोन्ही फलंदाजामध्ये. मात्र एकेरी धावसंख्येकडे घेऊन जाऊ शकतो संदेश. पुन्हा एकदा या आपल्या जादुई फिरकीनं आणि हा एकदा चेंडू आपल्याला पाहावा लागेल. वाईट चेंडू घोषित केलाय. पंचांच्या डाव्यामधून टाकला 3 ते 4 पावलाचा रन बसला हा चेंडू. पुन्हा बाबा एक नंबर. 100 रुपयाचा बक्षीस जाहीर झालाय. संदेश पुढचा चेंडू षटकार किंग पाहूया. या संदेशला षटकार खेळतात नव्हते कोण पण आता पहिल्यांदा शॉट रे बाबा. एक नंबर एक नंबर. 44 आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. सतीश सलग तिसरा षटकार पाहूया. सुरेख चेंडू सतीशने जोरदार रनिंग आहे. पाहूया सतीश काय घे इथं कव्हरला कोण आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख फलंदाजी आपल्याला ठीक पाहायला आहे. मिळते. कारण सिंगल डबल घेतल्यानंतर स्कोर वाढतो. भरपूर डिपेंड करायला ठेवायचे आहे. माझ्या गोलंदाजाला संधी द्यायची आहे. संधीचा पुढचा शेवटचा चेंडू पाहूया सतीश साठी. आणि हा खराब चेंडू पाहायला भेटतोय. पंचांकडून अपील मागतोय आणि हा वाईट चेंडू. तर परत खेचतो का 50 रुपये मिळवतो का हे बघायचं आहे. संदेश खराब चेंडूचा समाचार घ्यायचा होता. चला मैत्री पांडवल आपल्या फलंदाज पाठवा बॉल चॉईस साठी. कारण काळोख लगेच होतो. आपल्याला कुठल्या एका संघाला ऍडव्हान्टेज द्यायचं नाही आहे. मैत्री पांडवल चला 48 धावांचं उद्दिष्ट आहे. आपण आपल्याकडे संदेश सारखा खंडा फलंदाज आहे. आपण हा अंतिम सामना आहे. आता 48 धावा बनवाव्याच लागतील तरच विजेतेपद मिळणार. कारण कंपल्सरीचे 47 झाला तर संची स्फूर्ती विजयी. 48 झाला तर मैत्री पांडवल. पहिला चेंडू अंतिम सामन्यातला दुसऱ्या सत्रातील बंधू याचा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा वाईट खाता खोललंय. आता मात्र सुरेख जोरदार फटका. सतीश कॅच खाली. बंडू आता पुढे चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा अपील होतय. मात्र हा चेंडू निर्धाव घोषित केला. आणि तदनंतर पाहूया आता अंतिम सामन्यात काय करतो बंधूची गोलंदाजी. सुरेख चेंडू ऑफ साइडला सुरेख टप्पा आणि हा ते मान्य केलं. आणि अतिशय सुंदर फटका मारलाय तो कव्हरच्या दिशेला. पावे चेंडू तो सीमारेषेकडे या 4 धावा. पंचाच्या डाव्यामधून टाकला हा चेंडू. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू बनावा लागेल. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू ऑफ ब्रेक चेंडू. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पंचाच्या डाव्यामधून टाकला हा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अक्षय सट्टा चेंडू उंच फटका. क्षेत्ररक्षक जेल खाली येतो. पाहूया आणि दुसरा धक्का. पाहूया काय गोलंदाजी करतो. राईट बहुतेक पद्धतीचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय ग्राउंडच्या बाहेर. संकेत त्यानंतर विकेटला समजलं. आता मात्र हा झेल होऊ शकतो. सतीश बंधू आणि बंधू जाऊन टिपलाय. सामना टिपलाय की काय. कारण असं वाटतंय कारण ही विकेट महत्वाची होती. सुरेख क्रिकेट पाहायला मिळतोय. अंतिम सामना सुरेख पाहायला मिळतोय. जगरून ठेवायचा आहे. आणि हा खराब चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर 18 धावांची गरज आहे. ठीक आहे ती षटकार मारायचा. सुरेख शेवटच्या षटकात 16 धावांची गरज आहे. ओव्हर पासून ठाण मांडलाय ते संकेत. आता मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा कॅच कोण पकडतं हे पाहायचं आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये संघाची. क्षेत्ररक्षणात 5 चेंडू 15 धावा. संकेत काय करतो. सुरेख फटका मारलाय. पाहूया
संकेत व्हाईट बॉल खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. दोन धावा. आणि मात्र षटकार, high kick काय आणि हा षटकार. एक मारायचा एक विनायक पुढील चेंडू पुन्हा एकदा संकेतसाठी. विनायक काय करतो वाढवाय नाही. आणि हा खराब चेंडू. आता मात्र 2 चेंडू 6 धावा. आता गणित बिघड मध्ये दिसतोय, कारण आता मात्र उंच मारलेला फटका झेल नाही होऊ शकत. धावा वाचवा. 1 चेंडूने पुन्हा 4 धावा. आता समीकरण 1 चेंडू. पाहूया दबाव सण कोण करतो. विनायक आणि काय घडलंय. चेंडू जल्लोष झालेला नाही. एक चेंडू 3 धावा. सेलिब्रेशन मैत्री पानवळ संजू स्फूर्ती कोण करतो. अरे खाली पा जल्लोष आपल्याला चेअरमन पाहायला मिळतात. खरंच इथं क्रिकेट जिंकतोय आणि हा विजय झालाय क्रिकेटचा. अगदी एका धावेच्या फरकाने विजय झालाय तो संजू स्मृती संघ. मात्र सगळ्यांची मनं जिंकली, सगळ्यांची मनं जिंकली मैत्री संघानं. मैत्री पानवळ संघ खऱ्याच्या हातात निराश आहे. मात्र मान्यवरांचे हस्ते करतोय प्रकाश अप्पा आणि कारभारी. चला या. ट्रॉफीवर आपलं नाव ठेवलंय. पहिल्या कधी जाणारा भावना ठेवलंय. अरे वरिष्ठ ते राहू द्या. संजू स्मृतीसाठी सुरुवात करताना जवळजवळ 25 वर्ष आम्ही खेळतोय आणि ती आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे. परंतु जे व्यासपीठ संजू स्मृती संघाने आम्ही उपलब्ध केलं होतं की गावातील ओव्हरआर्मसाठी खेळाडू तयार व्हावेत आणि अंडरआर्म स्पर्धेचा झालेला अतिरेक हा कुठेतरी थांबवावा, त्या दृष्टीने आम्ही गावातीलच लॉट्स पाडले होते. एका साईटून गाव मर्यादित टीम येतील. परंतु नंतर असाही विचार आला, जर आपली टीम एवढी खेळलेली आहे, एवढी वर्ष खेळते, आपले चांगले खेळाडू आहेत, तर आपल्या संघानेही चांगलं प्रयत्न करावं. कारण आत्तापर्यंत संजू स्मृतीचा कधी असा इतिहास नाही की स्वतः टुर्नामेंट भरवली
आणि ती स्वतःच जिंकले, काहीतरी चिटिंग केली, कुठेतरी सोपा ड्रॉ लावला, तसं केलं नाही. आम्ही जसं जसं या स्पर्धेत पुढे सरकलो तसं दैवी चमत्कार म्हणा किंवा आमची दैवी शक्ती म्हणा, जसं बाबू शेटने सांगितलं तसे आमच्या बाजूने निघत गेली आणि आम्ही या स्पर्धेत आमच्या गावातील असू देत किंवा पंचक्रोशीतील असू देत सगळ्या नामांकित संघांना हरवून इथपर्यंत पुढे आलो आणि ही आमच्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. आणि ही लढाऊ वृत्ती संजू स्मृती संघाची नेहमीच राहिलेली आहे. तुम्ही जर प्रयत्नच केले नाही तर दैववाद तुमच्या बाजूने येत नाही, हेच मला सांगायचं आहे. आपल्या पद्धतीने प्रयत्न करत राहा, खेळत राहा आणि जिंकत राहा, हेच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्यांच्या हस्ते आणि पारितोषिक रोख रक्कम दीपक शेठ शिंदे. चला पुढे या, पदर कुटुंबी या, निलेश तारवे, सौरभ तारवे ही तरुण मंडळी या. त्याच्यानंतर त्या विजेत्या चषकासाठी निलेश तारवे सर्व तरुण मंडळी या. उपविजेता मैत्री कानवड. चला आपल्या गावाचा संघ आहे. द्यायचं आहे. चला महादेव बागुजी तरवेडी, विठ्ठल तरवे या, पुढे या. सरपंच साहेब, सर्व मान्यवरांच्या हस्ते अंतिम विजेता संघ संजू स्मृती तारवेवाडी, सर्व संघ खेळाडू या. सुरेश खेळकर अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आणि अंतिम फेरी एक नंबर विजय श्री जिंकून आला. अंतिम विजेता संघ संजू स्मृती तारेवाडी आपला संघ आहे. तुम्ही विजयी आहात, पण घरी जाऊन करा. आता मात्र जाताना हायवेचं काम चालू आहे. कुठून कसा कोण माणूस येतोय, डायव्हर्जन कसं आहे कोणालाही माहिती नाही आहे, याची सूचना लक्षात घ्या. आता आपण चषक जिंकलो आहोत संजू स्मृती संघ.